पेपरफुटी प्रकरणामध्ये पुण्यात मनविसेनं आंदोलन केलंय। पुण्याच्या राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयात मनविसेनं ठिय्या दिला। पेपरफुटी प्रकरणामध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे। ते नसतील तर त्यांचे आयुक्त आहेत, आयुक्त नसतील तर त्यांच्या खात्याचे सचिव आहेत। भंडाऱ्यामध्ये बाजार चिठ्ठी न भरल्यानं आता नगर परिषदेची कारवाई पाहायला मिळते। नगर परिषदेकडून भाजी व्यापाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली। भाजी व्यापाऱ्यांवर बाजार चिठ्ठीचे 61,16,000 रुपये थकीत आहे। 50 पैकी फक्त 5 लोकांवरच कारवाई का, व्यापाऱ्यांचा हा सवाल पाहायला मिळतो। तर बीड माजलगावच्या तालखेड परिसरात 33 वर्षीय तरुणाची हत्या झाली आहे। धारदार शस्त्रानं वार करून विकास वाघमोडे या तरुणाची हत्या करण्यात आली। माजलगाव ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पोलिसांनी आरोपींची धिंड काढली आहे। खंडणी चोरी हत्या मारामारी प्रकरणातील आरोपीची धिंड काढण्यात भोनेमाळ जवाहरनगर या भागामध्ये आरोपींची धिंड काढण्यात आली। तर धुळे सुरत महामार्गावर साक्रीजवळ सुरुपान गाव फाट्याजवळ कार कॅरियरला आग लागली। चेन्नईहून गुजरातकडे निघालेल्या ट्रान्सपोर्ट वाहनाला आग लागली। कंटेनरमध्ये 5 लक्झरी इलेक्ट्रिक कार होत्या। आगीमध्ये काही वाहनांचं नुकसान झालं। तर धुळे सुरत महामार्गावर साक्रीजवळ कार कॅरियरला आग लागल्याची माहिती मिळते। सुरुपान गाव फाट्याजवळ कार कॅरियरला आग लागल्यानं गाड्यांचं नुकसान झाल्याची देखील माहिती आता समोर आली। छत्रपती संभाजीनगरमधील लाखेगाव महिला मारहाण प्रकरण समोर आलेलं होतं। 7व्या आरोपीला लवकरच अटक करणार असल्याची पोलिसांनी माहिती दिली। संभाजीनगरचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी ही माहिती दिली। आरोपींकडून तपास अधिकारी निलेश शेळकेंचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला। तपास अधिकारीच आरोपींना संरक्षण देत असल्याचा दानवेंचा आरोप आहे। लाखे गावामध्ये एका महिलेला आणि तिच्या पतीला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। प्रकरणात आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली। या घटनेमध्ये पोलीस स्टेशन बिल्डिंग या ठिकाणी CR नंबर 326/26 कलम 307 राईट प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये 7 आरोपी आहेत। त्यातला मुख्य आरोपी त्वरित अटक करण्यात आलेला आहे। एक आरोपी त्याच्यामध्ये फरार आहे। आमचे पोलीस पथक आम्ही तयार केलेले आहेत। लवकरात लवकर तो आरोपी आम्हाला मिळेल आणि पुढचा तपास त्याच्यामध्ये सुरू आहे। तर आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी उद्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात दाखल होणार आहे। पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरामध्ये जय्यत तयारी सुरू असून रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं वारकरी आणि भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। यंदा महाप्रसादासाठी तब्बल 40,000 लाडू तयार करण्यात आले।